भंडाऱ्यामध्ये आजपासून मंडल यात्रेचा शुभारंभ होणार आहे। ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेची मागणी या यात्रेमधून केली जाणार आहे। पहिल्या दिवशी वडेट्टीवार या यात्रेमध्ये उपस्थित राहणार आहेत। ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेची मागणी सध्या केली जाणार आहे आणि त्यासाठीच या मंडल यात्रेचा आज शुभारंभ होणार आहे। ओबीसी समाजाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात हक्क आणि प्रतिनिधित्व मिळण्यासाठी जातनिहाय जनगणना आवश्यक आहे अशी भूमिका विविध ओबीसी संघटनांनी घेतलेली आहे आणि याच मागणीला बळ देण्यासाठी आजपासून मंडल यात्रा काढली जाते। या यात्रेचा शुभारंभ भंडाऱ्यामधून होणार आहे। विदर्भातील 11 जिल्ह्यातून ही यात्रा काढली जाईल। 3 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट अशी ही यात्रा असेल। यात्रेच्या पहिल्या दिवशी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार उपस्थित राहतील आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील। राज्यभर ओबीसी समाजाला एकत्र आणत जातनिहाय जनगणनेच्या मागणीला अधिक बळ देण्याचा या यात्रेमागचा मुख्य उद्देश आहे। या यात्रेचा शेवट 9 ऑगस्टला चंद्रपुरात होणार आहे। तर मागण्या काय आहेत त्यांच्या नेमक्या आपण पाहूयात। ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी ही त्यांची प्रमुख मागणी आहे। स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाची निर्मिती करावी ही सुद्धा त्यांची मागणी आहे। तसंच शेतकऱ्यांच्या स्वामीनाथन आयोग लागू करून त्यांना योग्य हमीभाव द्यावा। किमान 500 ओबीसी विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्ती द्यावी। ओबीसींना हक्काचं बजेट देऊन पूर्वीच्या सवलती द्याव्यात। आज भंडारा येथून मंडल यात्रेला सुरुवात होणार आहे। एकंदरीतच सकल ओबीसी समाजाच्या वतीने हा महामोर्चाचे आयोजन करण्यात आले। आपण बघतो या ठिकाणी पेंडालची व्यवस्था करण्यात आली आहे। सकाळी 11 वाजेपासून या यात्रेला सुरुवात होणार आहे। एकंदरीतच विदर्भातील 11 जिल्ह्यांमधून ही यात्रा निघणार आहे। जनगणनेमध्ये ओबीसी समाजाचा स्वतंत्र कालम नसल्यामुळे भंडारा जिल्ह्यामध्ये मागील 2 महिन्यापासून ओबीसी बांधव हे साखळी उपोषणाला बसले, तरी मात्र अजूनही शासनाने याची दखल घेतलेली नाही। त्यामुळे कुठंतरी भंडाऱ्यातून आज ही मंडळ यात्रा निघणार आहे। एकंदरीत 11 जिल्ह्यामधून ही यात्रा जाणार आहे आणि प्रत्येक जे शहर आहेत किंवा जे मोठे गाव आहेत त्या ठिकाणी थांबून तिथं भाषण आणि त्या ठिकाणी जनजागृती सुद्धा करण्यात येणार आहे। आपल्यासोबत ओबीसी नेते आहेत, त्यांना विचार काय नेमकं नियोजन आहे, कशा पद्धतीने नियोजन करणार आहे? हे बघा, ओबीसीची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, ओबीसी प्रवर्गाची। यासाठी म्हणून आम्ही ओबीसी संघर्ष समिती जिल्हा भंडारा तर्फे 11 मे पासून म्हणजे आज 85 दिवस झालेले आहेत आणि इथे साखळी उपोषणावर बसलेले आहोत। आमची मागणी ही आहे की ज्या राजपत्रामध्ये एसटी आणि एसटी असा प्रकार नव्हता किंवा एससी एसटी आणि इतर म्हणजे हे 3च गोष्टी होत्या। एससी एसटी आणि ओबीसी का नाही, आणि ओबीसी नसल्यामुळे जरी कॅबिनेटमध्ये केंद्रीय त्यांनी ठरवलं किंवा सांगितलं त्यांनी की आम्ही ओबीसीची जातनिहाय जनगणना करू, परंतु ती आम्हाला शंका आली, म्हणून आम्ही या ठिकाणी बसलो की नाही। जनगणनेकरिता ही यात्रा आज भंडाऱ्यातून निघणार आहे आणि 9 तारखेला चंद्रपूर या ठिकाणी समारोप होणार आहे। मात्र या यात्रेकडे सरकार कशा पद्धतीने बघते हे पाहणे तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। प्रवीण तांडेकर, झी 24 तास, भंडारा।